मंडळी, IT ऑफिस म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं? चकचकीत ऑफिस, फ्री कॉफी, सॅटर्डे संडे सुट्टी आणि HRचे वर्क लाईफ बॅलन्स बद्दलचे भले मोठे ईमेल्स. पण नाशिकच्या मल्टीनॅशनल IT कंपनीत जे घडत होतं ते ऐकून तुम्हाला वाटेल की इथे कॉर्पोरेट ऑफिस नाही तर एखादा कॉर्पोरेट मदरसा सुरू आहे, जिथे टीम लीडर्स आपल्या टीमला कोडिंग बद्दल सांगायचं सोडून कलमा कसा वाचायचा याचं ट्रेनिंग देत होते. 8 महिलांच्या तक्रारीनंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला आणि यंत्रणेचं धाबदण आणलं. या 8 महिलांचे आरोप काय होते? तर लैंगिक छळ, नॉनव्हेज खाण्याची सक्ती आणि धर्मांतर करण्यासाठीचा दबाव. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुमचा मॅनेजर टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुमच्यावरती ओरडतोय, तुमच्यावरती प्रेशर टाकतोय, पण या कंपनीमधले टीम लीडर्स हे आपल्या टीमवरती एक वेगळंच टार्गेट देऊन बसले होते, तेही सक्तीच्या धर्मांतराचं. नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे धर्मांतरणाचं षडयंत्र जे भारतात सुरू आहे ते एक्सपोज झालं. पण या षडयंत्राचं हिमनगाचा टोकच आपल्याला दिसतंय, पण त्याचा विस्तार पाण्याखाली केवढा झालाय याचा आपल्याला अंदाज देखील नाही. 1947 नंतर तब्बल 60-70 वर्ष आपल्या राजकारण्यांनी हे तुष्टीकरणाचं राजकारण करून ही निवडुंगाची शेती वाढवली आणि त्याचीच फळं या आपल्या हिंदू महिला आता भोगतायत. ही फतवेबाज आणि हलाला फेम मौलवींची कार्टी पैसे कमवण्याच्या ठिकाणी सुद्धा लैंगिक शोषणाच्या आड धर्मांतरणाचं हे सगळं षडयंत्र ऑपरेट करतायत, ज्याची आपल्याला आयडिया नाही आणि कुठलाही नेता हा उघडपणे त्याबद्दल बोलत नाही. पण आपण एक हिंदू म्हणून या सगळ्या प्रकरणाबद्दल कधी बोलणार आहोत? हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे. नाशिकच्या एका प्रसिद्ध मल्टीनॅशनल कंपनीत आपल्या शिक्षणाच्या जोरावर एका मुसलमानाने एंट्री केली आणि त्याच्या मागोमाग त्याने आपली 40 लोक अजून घुसवली. हे षडयंत्र नाही तर अजून काय? बरं, या षडयंत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या घोषणेने ताकद तर दिली नाही ना, असा प्रश्न मला पडलाय. ती घोषणा कुठली? तर एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात लॅपटॉप. कि मुस्लिम युवाओं के एक हाथ में कुरान शरीफ है तो दूसरे हाथ में कंप्यूटर है. मोदीजींना वाटलं होतं की लॅपटॉपमुळे हे लोक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येतील, पण झालं उलटच. मोदीजींनी एका हातात लॅपटॉप तर दिला, पण दुसऱ्या हातातनं त्यांचं कुराण काढून घेतलं नाही. म्हणजे लॅपटॉपमुळे यांना कॉर्पोरेट जॉब तर मिळाला, पण दुसऱ्या हातातलं जे कुराण होतं त्याच्यामध्ये काफिरांना संपवणं आणि धर्मांतर करण्याची यांची खाच ती मात्र काही गेली नाही. 14 ऑगस्ट 1947 ला मुसलमानांसाठी स्वतंत्र भूभाग म्हणून 2 पाकिस्तान बनवले गेले. ज्या मुद्द्यावरती अखंड भारताचे 3 तुकडे केले त्या मुद्द्यावर तेव्हाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीने लक्ष का दिलं नाही? या देशातला शेवटचा मुसलमान जोपर्यंत त्याच्या इस्लामिक राष्ट्रात जात नाही तोवर ही फाळणी अपुरी आणि नियमबाह्य आहे असं ठामपणे सांगण्याची हिंमत त्यावेळच्या नेत्यांनी का दाखवली नाही? आज आपल्या भारतात अधिकृतरित्या 22 कोटी मुसलमान आहेत. अनधिकृतरित्या किती राहत आहेत हे आपण न बोललेलंच बरं. अनेक मुस्लिम राष्ट्रांच्या तुलनेत ही संख्या खूप मोठी आहे. मग या 22 कोटींच्या उत्थानामागे लागलेल्या आपल्या पंतप्रधानांचं नेमकं काय चुकलं? हे आपल्या पैशांवरती, आपल्या हिंदूंच्या पैशांवरती, आपल्या हिंदूंच्या टॅक्सवरती हम 5 हमारे 25 हे धोरण अवलंबत असतात. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल ज्यामध्ये एक चाचा सांगतोय 8 भाई है, बच्चे 15 हो गए, किताबें फ्री, आयुष्मान फ्री, चावल फ्री. स्कूल की पढ़ाई फ्री, ड्रेस फ्री, जूते फ्री, किताबें फ्री. फिर क्यों नहीं पढ़ रहे? पढ़ेंगे जी, फिर तो चाहे 10 के भी 12 हो जाऊं. चाहे 15 बच्चे हो जाए. हाँ जी, जब सब चीज फ्री मिल स्कूल में जाए. किताबें फ्री, हाँ। आयुष्मान कार्ड फ्री. आयुष्मान कार्ड बना, हाँ जी बना है. खाना भी फ्री, चावल फ्री. चावल फ्री, नाच फ्री, सब चीज फ्री. फिर क्या की परेशानी है? मोदी काकांनी हे सगळं कशासाठी केलं? तर यांची कट्टरता कमी व्हावी म्हणून. पण घडतंय उलटच. भारतातला सामान्य आणि जन्मजात सहिष्णू असणारा हिंदू तो कुटुंब नियोजनात गुंतलाय आणि आपला घाम गाळून टॅक्स भरतोय. पण याच टॅक्सच्या जोरावरती, याच टॅक्सच्या पैशातनं हा कट्टरतावादी तरुण 25-25 पोरं काढण्याची भाषा करतोय आणि आपल्या कॉर्पोरेट जीवनात कॉर्पोरेट मदरसा कसा उभा करता येईल याची स्वप्न बघतोय. मंडळी, या सगळ्यावरती एक सुंदर म्हण मला आठवते, आंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खातंय. नाशिकमध्ये हे जे धर्मांतरणाचं षडयंत्र समोर आलंय त्याच्या मागे कोण आरोपी आहेत? तर आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, तौफिक अख्तर आणि रजा मेमन. या सगळ्यांची नावं ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की कुठली तरी माफियाची ही गँग आहे, पण हे आहेत कॉर्पोरेट गँगस्टर्स ज्यांनी IT इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, कॉर्पोरेट जगात आले आणि लोकांना, खास करून हिंदू महिलांना कोडिंगच्या जागी कलमा कसा वाचायचा याचं ट्रेनिंग देत होते. यासाठी कुठल्या पायथन लँग्वेजचा वापर करून हिंदूंच्या भोवती यांनी अजगरासारखं वेटोळं घातलं होतं तेच माहिती नाही. 8 हिंदू महिलांच्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार उघड झाला आणि त्यांचे आरोप काय होते? तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातोय. बरं, एवढ्यावरतीच थांबत नाही हे प्रकरण. त्यांना हिंदू देवी देवतांचा अपमान करायला सांगायचे, जबरदस्ती नॉनव्हेज खायला लावायचे,
आणि धर्मांतराबद्दल तर आपण न बोललेलंच बरं. रिपोर्ट्सनुसार या कंपनीत काम करणाऱ्या 40 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा एक वेगळा आणि गुप्त असा व्हॉट्सअप ग्रुप होता. आता ऑफिसमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असणं हे सामान्य आहे, पण हे महाभाग या ग्रुपचा वापर कोडिंगसाठी किंवा ऑफिसबद्दल बोलण्यासाठी नाही तर हंटिंगसाठी करत होते. पुढची कुठली हिंदू महिला आपलं टार्गेट असू शकते याबद्दल या ग्रुपमधनं ते चर्चा करायचे. या संपूर्ण प्रकरणात एक धक्कादायक केस देखील समोर आली. एका हिंदू मुलीला 3 मुस्लिम कर्मचाऱ्यांनी मिळून टार्गेट केलं होतं. तिला इमॅजिकाला पिकनिकसाठी घेऊन गेले. तिथे तिच्या ओल्या कपड्यातले फोटो काढले, तिच्या रूम मध्ये गेले, तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तिथले फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि नंतर सुरू झाला तो ब्लॅकमेलिंगचा खरा खेळ. शारीरिक शोषण आणि शेवटी बहीण आता तू धर्म बदल नाहीतर तुझी सगळी हिस्ट्री आम्ही ओपन करू. म्हणजे पगार कंपनीचा पण अजेंडा धर्मांतराचा. या कंपनीत नक्की चालू तरी काय होतं? या कथेतला सर्वात मोठा जोक काय माहितीये का? त्या कंपनीमध्ये HR मॅडमचं असणं. या HR मॅडम कोण? तर निदा खान, असिस्टंट जनरल मॅनेजर HR, या कथेतली सर्वात मोठी विलन. ज्या वेळेला या 8 हिंदू महिला आपली तक्रार घेऊन या HR मॅडम कडे गेल्या त्यावेळेला त्या काय म्हणतात माहितीये का? स्टे कूल. MNC मध्ये हे सगळं कॉमन आहे. म्हणजे शारीरिक छळ होतोय, मानसिक त्रास दिला जातोय, धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला जातोय. तरी या HR मॅडमचं म्हणणं आहे की स्टे कूल. MNC मध्ये हे कॉमन आहे. तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या लेवलवरती, पर्सनल लेवलवरती हे सगळं ऍडजस्ट करा, हे सगळं सेटल करा. म्हणजे उद्या या कॉर्पोरेट गँगस्टर्सनी एका माणसाचं डोकं फोडलं असतं तरी या मॅडमनी सांगितलं असतं की स्टे कूल, कॉर्पोरेटमध्ये हे सगळं कॉमन आहे, चला कोडिंगला बसा. पोलिसांनी आता या निदा खानला ताब्यात घेतलंय, कारण तक्रार आल्यानंतर सुद्धा कारवाई न करणं हे गुन्हेगारांना मदत करण्यासारखंच आहे. मॅडम, तुम्हाला या मुलींना सुरक्षित ठेवायची गरज होती, ना की या गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायची. आतापर्यंत या प्रकरणात 9 FIR दाखल झालेत. 8 महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेत आणि आरोपींची नावं तर मी तुम्हाला आधीच सांगितली. कॉर्पोरेट मदरशाचे हे कार्यकर्ते आता जेलची हवा खात आहेत. पण प्रश्न हा आहे की अशा मानसिकतेचे अजून कितीतरी लोक असतील जे उघड्यावरती फिरतायत. त्या लोकांचं काय करायचं? आता वळूया आपल्या सेल्फ प्रोक्लेम्ड लिबरल्सकडे. एरवी कुत्र्याला काहीही झालं तरी रस्त्यावरती मेणबत्त्या घेऊन लोकशाही धोक्यात आहे म्हणणारे हे लोक 8 हिंदू महिलांचा छळ होत असताना डोळ्याला पट्टी बांधून बसले. म्हणजे इथे महिलांवरती धर्म बदलण्याचा दबाव टाकण्यात येतोय, शारीरिक आणि मानसिक छळ होतोय, HR त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीये, तरीही हे स्त्रीवादी लोक गप्प बसले. माणुसकी, मानवतेचा संदेश देणारे, गळ्यात झोळी घेऊन फिरणारे, कुर्ता घालणारे हे लोक डोळे बंद करून बसले. कदाचित त्यांच्याकडे या गोष्टीवरती बोलण्यासाठी कॉन्टेंट नसेल किंवा कॉन्टेंट जरी असला तरी या सगळ्या प्रकरणात शांतिप्रिय समाजाचे लोक इन्व्हॉल्ड असल्यामुळे हे लोक घाबरत असतील की आपण शांतिप्रिय समाजाबद्दल जर बोललो तर आपली पैशांची झोळी कोण भरणार. आणि कसं आहे, या प्रकरणामध्ये जे पीडित आहेत ते हिंदू आहेत आणि यांच्या मते, म्हणजे या लिबरल्सच्या मते, यांच्या मते हिंदू जे आहेत त्यांनीच आधी काहीतरी केलं असेल, म्हणून या शांतिप्रिय समाजाच्या या कॉर्पोरेट गँगस्टर्सनी हे धर्मांतराचं षडयंत्र रचलं. म्हणजे काहीही झालं तरी हिंदू हा कधीच पीडित असू शकत नाही, हीच यांची धारणा आहे आणि त्यामुळेच यांच्या तोंडाला आता कुलूप लागलंय. नाशिकचा हा कॉर्पोरेट जिहाद म्हणजे एका हातात लॅपटॉप आणि दुसऱ्या हातामध्ये कुराण या वाक्यामागचं भयान वास्तव दाखवतं. म्हणजे नुसता एका हातात लॅपटॉप असता तरीही लोक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आली असती, माणसाशी माणसासारखं वागली असती, माणसाळली असती. पण दुसऱ्या हातात कुराण असल्यामुळे गजवाय हिंद नावाची खाच यांच्या डोक्यातनं जात नाही. उलट सबका साथ सबका विकासमुळे त्यांचा मार्ग हा अधिक प्रशस्त झालाय. मंडळी, मी कोणावरतीही वैयक्तिक टीका करत नाहीये, पण जे सत्य आहे, जे समोर आलंय त्याबद्दल मी माझं मत मांडतोय. हिंदू मुलींना सांभाळणं, त्यांना सुरक्षित ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे. काय आहे ना, तुष्टीकरणाच्या नावाखाली या नेत्यांनी गेली 60-70 वर्ष ही निवडुंगाची जी लागवड केली आहे ती वेळीच थांबवणं आणि वेळीच तोडणं ही आपलीच जबाबदारी आहे आणि या सगळ्याबद्दल आपल्यालाच विचार करायला हवा. या व्हिडिओमधनं मी जे विचार मांडले ते तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. बाकी या कॉर्पोरेट जिहादबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.